बॉल, नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 ने वेगावते. वाईट +1 अशा 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वेगावते. 3 या आकड्यावरती. 4 4 4 तुला सांगतोय मी इथे लिहलंय, मला गडबड करू नको. पहिला बॉल काय माहिती चुकी नाही. वाईट पहिल्यावरती एक रन, पहिल्यावरती एक नंतर वाईट, नंतर वाईट +1. याचा कॅच ड्रॉप होल्डर कडून आपण पाहतोय. सोन्या एडगेला मात्र पहिलं जीवदान पाहायला भेटलंय. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला भेटले. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि होल्डर कडून पहिली कॅच या इनिंग मध्ये मात्र जमिनीला दान झालेली आहे. सुरेश शिर्के बाउंड्री लेनवरती आपल्याला खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. याचा फटका चांगला पाहायला भेटला. यस, बिग 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 लेफ्ट हँड बॅट एक हार्ड हिटर सचिनच्या बॅट मधून आलाय. गणगण हा आता प्रहार षटकार. ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण नेक्स्ट बॅटल जॅकी असेल, जगदीश असेल, सोन्या आहेत, लक्ष्मण नरुटे अजून आहे. म्हणजे मॅच मध्ये मात्र अगदी फार चांगली पाहायला भेटतील. डी झोन साठी गेलाय. धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती. विचार केला तर 12 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. यस, 2 to go. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. त्यांच्याकडं चार चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती 12 या आकड्यावर पोहोचले. आणि आता खऱ्या अर्थाने विचार केला तर क्षेत्ररक्षक देखील चेंज केलेत. हे कोण शिवाजी बॉससारखं आपल्याला प्रकाश बघा नाही, प्रकाश बघा नाही का, प्रकाश बघा नाही. याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय. फाटला मिळत नाही, फाटलेला फाटला मिळत कुठे धावसंख्या धाव फलक 2 पोचले 13 या आकड्यावरती. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 1 to go. प्रकाश बावधाने पुढील टीम मध्ये देखील बॅट्समन चांगले आहेत. लक्ष्मण असेल, आयोजकच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय सुरेश, तो देखील पुढच्या टीम मध्ये वाघझे टीम मध्ये खेळतोय. मात्र याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय. परतावं लागेल. टॉप एज घेतल्यानंतर यष्टांचा वेध घेतला आणि वादळाला मात्र परतवलंय.
कॅरेक्टर आहे ना राजूभाऊ, आपण दाखवलाय नवरा दाखवलाय, त्याला मन मोकळेपणे खेळायला द्या. कारण सांगू तुम्हाला त्याचा फेस जो आहे ना ते फुल टू कॉमेडी आहे. ओके हा ठीक आहे हा ठीक आहे चला. दोन मॅच दिशेने आपण पाहतो. यस आता सगळ्या स्थितीला लक्ष्मण नरवडे गेलाय. यस 10 अगदी चेहऱ्यांवरतून गेलाय. पहिला चेंडू डी झोन मध्ये नक्की गेलाय, परंतु वन बाउंडचा इशारा देखील देऊन गेलाय. धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 1 वेगावते जाऊन पडले 14च्या घरामध्ये. सूरज अनुसे ह्या गुणाचं मात्र नाव आहे आणि अगदी 16 ते 17 वर्षाचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सुरेख लाजबाब वन डे. धावसंख्या 1 वेगावते, धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. येणाऱ्या प्रीमियर लीग मध्ये या बॉलरचं मात्र प्रत्येक संघ मालकाचं या बॉलरवरती मात्र लक्ष असणार आहे. कारण जरी वय छोटं असेल परंतु क्रिकेट विश्वामध्ये टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल असेल आपल्या नावाची धुरा मात्र अगदी चमकवत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहा वन बाउन्स पुन्हा एकदा डी झोनला जाऊन धडकलाय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 वेगावते जाऊन पोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 16 या आकड्यावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अक्षयला मात्र ज्यानेच षटकार मारला त्याला मात्र AK-47 ने परत पाठवलं. परंतु या ओव्हरमध्ये काय होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे. अद्याप जर विचार केला तर आता सूर्यकिरणाला देखील या ढगांनी अडवलेलं आहे आणि त्या ढगातून मात्र रेमझिम पाऊस देखील पडताना पाहायला भेटलाय. पुन्हा त्या चान्स आहे इथे मात्र. याचा कॅच पकडली जाते आणि अगदी मात्र स्वस्तात परतलाय. एक हार्ड हिटर बॅटल ज्याला मात्र या पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशन मध्ये हार्दिक पांड्या बोलतात, तो सोनिया एडगे बॅक टू डग आउट. रघु काळे रघु रघु रोकडा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. 5 ओव्हरची मॅच आहे आणि रघु काळे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आता मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये गेलाय. तो मात्र स्ट्राईक इनला असेल. खऱ्या अर्थाने या दोन्ही देखील खेळाडूंचा कौतुक असेल. टेनिस क्रीडा विश्वामध्ये एक उत्कृष्ट बॅटल समोर आहे. यंग टॅलेंट तो म्हणजे रघु काळे, तर टेनिस क्रीडा विश्वामधील आणि रबर बॉल विश्वामधील एक उत्कृष्ट बॉलर सूरज अनिवासे हा देखील गोंदाची मार्क होती पाहायला भेटलाय. बेस्ट ऑफ बेस्ट असं हे समीकरण. याचा तो पहा वेग अफाट धारण केलाय. लाजवाब. एका साईडला AK-47 आहे तर एका साईडला बुलेट राजा मिस्टर सूरज अनिवासे. धावसंख्या 1 वेगावते जाऊन पोस्टर संघ तब्बल 17 या आकड्यावरती. 5 चेंडू 3 धावा 1 विकेट आपल्या कोट्यामध्ये त्यांनी जमा केल्यात. आडे बॅटने घेण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. ओव्हरचे होते समाप्ती. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. लक्ष्मण नरवडे, सुरेश शेळके गोंधळी मार्क वरती आहे
आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला टॉप एज लागल्यानंतर आपण पाहतोय शिवाजी जो मात्र यष्टींच्या पाठी यष्टी रक्षक करत आहे, त्याला मात्र कॅच साठी संधी होती, परंतु मात्र ती कॅच ड्रॉप झाली, जमिनीला दान झालेली आहे. त्या संख्या 1 ने वेगावली 18 आकड्यावरती. याचा वाईट +1 2 धाव फलकावरती ऍड होतील. धावसंख्या 2 ने वेगावेल 20 आकड्यावरती. पण त्यांच्या भूमिकेमध्ये खरी अर्थाने पाटण तालुक्यातील एक आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला भेटलाय, विशाल वरंडे. अगदी नामांकित प्लेयर आहे आणि अनुभव देखील अफाट आहे. वाईट +1 20. स्ट्रायकिंगला रघु काळे, रघु रोकडा. मागच्या वर्षी मात्र उमेशच्या विरुद्ध याने मात्र इथे फायरिंग करायला सुरुवात केली होती. ते टेनिस क्रिकेट विश्वातील मात्र शेवटची मॅच पर्यंत फायरिंग चालू होती. वन डी धावसंख्या 1 ने वेगावते, जाऊन पोहोचला संघ तब्बल 21 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूवरती 4 धावा सुरेशने खर्च केल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. पहिलं षटक अक्षय, दुसरं षटक सूरज, तिसरं षटक सुरेश. यास घेतलाय शरीराचा वेप आणि अगदी एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते 22. विकेट ह्या टीम मध्ये महत्वाचं. अरे तुझ्या टीम या देखील प्रकार चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक आहे, कॅच साठी प्रयत्न, कॅच जमीन दिलेला ड्रॉप झाले, परंतु 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावसंख्या 2 ने वेगावते, जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 24 या आकड्यावरती. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि 2 to go म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. याचा पुन्हा एकदा उंची आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी, परंतु 1 बाउन्स गॅदर केला जाईल. फेकी देखील अफाट वेगाने आणि चांगली आहे. बॅकअप आहे शिवाजी शेळके या नावाचं. धावसंख्या पुन्हा आपण पाहतोय 2 काय घेतली, 2 ने वेगावते, जाऊन पोहोचला संघ तब्बल 26. 1 to go. याचा शेवटचा चेंडू डॉट झालाय. धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅक टू डोग आउट. मिस्टर सन्नी सनी लिओ आणि सनी लिओ. कोण आहे बॉलर, कोण आहे? सूरज पहिले टाकले त्यांना. मिस्टर सन्नी एल आणि मिस्टर सन्नी डी चे फॅन मिस्टर सन्नी. सनी लिओन आणि सूरज. याचा अफाट वेग, टप्पा पडल्यानंतर अगदी विचार केला तर राम पहिला मात्र यष्टेंच्या पाठीमागे सुरेश होता, त्यानंतर अगदी शिवाजी, त्यानंतर आता राम पाहायला भेटलाय. म्हणजे यष्टरक्षक कोण असावा या प्रश्नाच्या मात्र चिन्हामध्ये हा अडकलेला आपण संघ पाहतोय. पुन्हा आपण पाहतोय चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, थ्रो देखील चांगला होता, परंतु 1 धावसंख्या पट वेगाने कंप्लीट केले गेले. धावसंख्या 1 ने वेगावते. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर अद्याप 27 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपलाय. सूरजच्या खात्यामध्ये 4 धावा 1 विकेट आहे. वा भाई वा, लाजवाब. काय तो टप्पा टप्पा पडल्यानंतर उसळी आणि उसळी घेतल्यानंतर अफाट वेगाने मात्र यष्टींच्या रक्षकाच्या हातामध्ये समावेश. पुन्हा एकदा लाजवाब बुलेट राजा नाथ खुळा बॉलर
धडाकेबाज अफलातून लाजवाब ज्या प्रकारे दे धनाधन चित्रपट गाजले त्या प्रकारे मात्र सुसाट हा देखील बॉलर चाललाय. पुण्यात आपण पाहतोय प्रत्येक चेंडूला गती आणि प्रत्येक चेंडूचा टप्पा हा वेगळा आहे. हे मात्र एक खासियत या बॉलरचं. 11 चेंडू आणि 5 धावा फक्त आतापर्यंत या सूरजने खर्च केल्यात. एक विकेट घेतलाय मात्र. टॉप एज आहे हा देखील आपण पाहतोय. टॉप एज घेतल्यानंतर तब्बल चाललाय डी झोन साठी, ज्या ठिकाणी एक धावसंख्या पाहायला भेटते आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 4 संपुष्टात आले. धावसंख्या फक्त आणि फक्त 29 या आकड्यावरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येस अंपायर ओके. आता तर कानमंत्र देण्यासाठी पाठवलंय. संजय यमकर हे पाताळ काळामध्ये असताना आपल्याला पाहायला भेटलाय. संजय यमकर संजय दत्तचे मोठे फॅन. शेवटची ओव्हर मात्र टाकली होती मागच्या इनिंग मधील शेवटच्या इनिंग मध्ये 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला भेटला होता. संजय यमकर मॅन फ्रॉम लोणीचा वाडा. त्याच प्रकारे सुनील काही ना सुनील खरात हजरतमुख चेहरा, लाखो दिलो की जान आणि आज सांडपाव नगरीचा राजा सुनील खरात मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटतात. यस मोठा फटका सजवला आहे. उंची आहे, लांबी आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. बल्ब लागेल का माहिती नाही, परंतु होल्डर वरती मात्र आता आक्रमण पाहायला भेटलंय आणि त्या आक्रमणामुळेच खऱ्या अर्थाने विचार केला तर धाव फलक चांगला सजला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती सजली गेले 36 या आकड्यावरती. वन्स अगेन अजून एक धमाका. लक्ष्मण नरुटे ऑन अ फायर. 2 षटकार आलेत 2 चेंडूवरती. 12 धावा खर्च केल्यात. चेंडूने उसळी घेतल्यानंतर अगदी त्या टप्प्यावरती प्रहार पाहायला भेटलाय. अजून 3 आले तर समीकरण फार चेंज. यस व्हाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघात आपण धाव फलकावरती 43 या आकड्यावरती. वन्स अगेन व्हाईट बॉल. 44 धावा आणि आमच्या डाव्या बाजूने मात्र अगदी टाळ्यांचा कडकडाट झालाय, कारण मॅच मध्ये धावसंख्या एक फार महत्वाची असते. वन्स अगेन चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू निघून जाईल का? बॅकअप आहे आणि पहिला गडी मात्र या इनिंग मध्ये डासळलाय, जमीला दान झालाय. आता मात्र सुटका सुटकी चालू झाली म्हणावी. या मैदानाच्या क्रीडांगणामध्ये खऱ्या अर्थाने सुटका सुटकी चालू झाले. अक्षय वाचला, परंतु सेकंड प्लेअर जो मात्र कव्हरला आला होता तो मात्र वाचला नाही. वन्स अगेन फुल टॉस बॉल. जाना देवी वाघापुरी 11 या संघाला मात्र ही सलामी देणारा षटकार आहे. षटकार क्रमांक 3. या ओव्हर मधील 23 धावा खर्च केल्यात. 2 to go.
2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि मॅचचं समीकरण परिपूर्ण मात्र चेंज पाहायला भेटतंय. हे श्रेय नक्की कोणला द्यायचं? सोन्या आतमध्ये जातोय काय, कालमंत्र देतोय काय आणि षटकारांची आतिषबाजी होते काय? परंतु संजय एमकरचं कळत नाहीये. संजय एमकर नक्की कोणत्या टीम मध्ये आहेत? इकडे येऊन ओरडताय षटकार आल्यावरती. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी 5 बॉल मध्ये 23 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये मात्र 3 षटकार, 3 वाईट बॉल आहेत आणि 2 धावसंख्या असं मात्र समीकरण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शेवया चेंडू मात्र विकेट प्राप्त झालाय. यस, धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आपण पाहतोय. धाव फलकावरती अद्याप 52 आणि 53 धावसंख्येचा माफक आव्हान असेल ते म्हणजे बाकारमळी आई वाघसाई देवी बाकारमळी 11 या टीम्स वरती. पुढील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल या नाणेफेकी उडून घ्यायचे. यस, सूर्या फायटर्स आणि एस जी फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल लास्ट कॉल. पहिला चेंडू हा रिलीज होण्याआधी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सुरेश दादा चॉकलेट बॉय आयोजक हसरा चेहरा. बोल पुढे 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 बोल. यस, कितीला विनय? 53 धावसंख्येचं आव्हान असताना कोण विजेता होईल हे पण फार महत्वाचं. सूर्या फायटर्स आणि एस जी फायटर्स संघ लास्ट कॉल आहे, लक्षात ठेवा. पॅनलाइज केला जाईल. जो लेट येईल संघ त्याला. सूर्या फायटर्स आणि एस जी फायटर्स संघ. अक्षय आणि विठ्ठल ना, बरोबर ना? अक्षय शेळके आणि विठ्ठल येडगे या प्लीज विनंती असेल आपल्याला नाणेफेकीसाठी. गोदूजी करत असताना मात्र फार महागडा ठरला. 23 धावा खर्च केल्या, परंतु ते बॅटिंग करत असताना काय करेल? त्याचं नाव होल्डर आणि अगदी वेस्ट इंडिज मधील होल्डर सारखे बॅटिंग करताना पाहायला भेटतो. आर्यस ब्रँड या नावाने मात्र या पाटण तालुक्यात त्याला ओळखलं जातं. त्याच्यासोबतच आपण पाहतोय सुरेश
शेळके गेम चेंजर बॉय आहे. संपले संपले हे आहेत आहेत आहेत. यस अक्षय शेळके टीमला पहिल्याच गेल्यात बाहेरून या. चलो रमेश जॅग्वार या नावाने प्रसिद्ध असेल हा बॉलर. तर रम्मी जॅग्वार बॅटिंग मार्फत आपण पाहतोय. स्ट्राईक इनला बॅटर सुरेश तर नॉन स्ट्राईकला आर्ग्यास ब्रँड म्हणजेच होल्डर. फिल्डिंग मार्फत बघा पहा लक्ष्मण नरुटे सचिन सोन्या एडगे संतोष शेळके आणि संजय जेटी यांचं देखील ते आगमन. तर या आपण देखील व्यासपीठावरचे स्थानपन्न व्हावी अशी विनंती. सुनील शेळके यांचं देखील आगमन झाले. या आपण देखील व्यासपीठावरती. रघु लक्ष्मण नरोटे सोन्या एडगे सचिन लांबोर आणि XYZ अशी मात्र क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला भेटते बाउंड्री लेंथ वरती. याचा पहिला चेंडू अप्रतिम पाहायला भेटला. वन बाउन्सी मारेशा बाहेर. चौकाराने मात्र सुरुवात केली. जॅग्वार याच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला भेटला. निस्ट्री ड्राईव्ह आणि चौकार देखील पाहायला भेटला. व्ही शेप मध्ये चेंडू खेळून काढला होता. 4 धावा फलकावरती सजल्या गेल्यात. ए सोनिया स्पीड ठेव की जाऊ दे वाह भाई वाह. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू चौकार तर दुसऱ्या चेंडूवरती अगदी चालाकी. गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा चेंज आणि अगदी चेंडू समरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. खाली राहिला. पुन्हा आपण पाहतोय डी झोन साठी धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. अद्याप विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 5 या आकड्यावरती 53 धावसंख्येचं आव्हान असताना या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे. कारण लो स्कोर मात्र हा 53 आहे. पहिल्या मॅच मध्ये 55 76 आणि आता 53 धावा असं मात्र समीकरण पाहायला भेटलंय. सचिन आहे आता मात्र सुटका सुटकी झाली नाही. हा विषय वेगळा राहिला परंतु एक धावसंख्या पाठ वेगाने कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने वेगावले जाऊन पुढे संघ तब्बल धाव फलकावरती 6 आकड्यावरती. ओ माय गॉड सुटका सुटकी अंकुश शेळके ऑन फायर आणि डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटला. रामदेव पतंजली बाबांचे भक्त म्हणजे बिरूबाई शेळके यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील व्यासपीठावरील स्थानपन्न व्या. पुन्हा आपण पाहतोय एक धावसंख्या पाठ वेगाने कंप्लीट केली गेले. धावसंख्या 1 नेच पत्र वेगावते जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 7 या आकड्यावरती. पहिली ओव्हरची समाप्ती पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर फक्त 3 धावा 5 चेंडूमध्ये दिल्यात. WWE स्पेअर अक्षयने मात्र दिलाय. यस वाह भाई वाह. कैमरामैन फोकस करो भाई कुछ तो क्यों नहीं करने का है. त्याला सांगणार फोकस करायला उमेश एडगे
यांचं देखील आगमन या आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्या अशी विनंती असेल. विनंती असेल नवविवाहित वधूला मात्र कोणी पाडू नका. सोन्या हेडगे गोंधळी मार्क होती पाहायला भेटला पहिला चेंडू. यस बिग वा भाई वा, परंतु 1D फटका मात्र अप्रतिम होता. लाजवाब धडाकेबाज अफलातून. धावसंख्या 1 ने बेगावते जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. वाघचा 11 बाकारामुळे विरुद्ध जानाई 11 देवी सडा वाघापूर. आजकाल चांगला पाहायला भेटलाय. तू मी यस हो युटी आउट बॅक टू डग आउट. सुरेश शेळके बरं तसं बघा पाहायला भेटतायत. 53 धावसंख्येचं आव्हान आहे, परंतु एक षटक फार महत्वाचं आहे. 53 धावपर्यंत मजल मारली, कारण त्या एका षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. आणि तो बॅटर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र मॅच ही दोन्ही साईडला आहे. राम जोपर्यंत खऱ्या अर्थाने यस उत्तम जोरे यांचं देखील जे आगमन झालं या आपण देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्या. याचा उडवलाय हवाई फायर आरएस ब्रँडेडच्या बॅट मधून आलेला सोन्यावरती केलेला प्रहार आलाय षटकार. नवविवाहित वधू अंकुश शेळके धावसंख्या 14 एकरावरती पाहायला भेटली. आता प्रहार करणं सुरुवात झाली. 5 चेंडू 8 या धाव फलकावरती खेळताना पाहायला भेटला आहे आरएस. जोपर्यंत हा खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत मात्र ही मॅच कुठेच गेलेली नसणार. अक्षु शेळके या प्लीज नाणेपैकी उडून घ्यायचे. ओंकार जोरे आपण देखील 53 नाही नाही काय असं बिरू शेळके यांच्या हस्ते मात्र ही नाणेफेक केली जाईल. जसं सूर्या फायटर्स नाणेफेकी जिंकले तर आपला निर्णय कळवायचा आहे. धावसंख्या 16 आकड्यावरती 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला या ओव्हर मधील. यास टॉप एज लागल्यानंतर मात्र डी झोन साठी चाललाय. धावसंख्या 1 ने वेगावते. 5 चेंडूचा खेळ संपला आहे. धावसंख्या 17 या आकड्यावरती 53 धावसंख्येचं आव्हान पाहायला मिळतंय आपल्याला.
त्याचा आडव्या बॅटने खेळून काढायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल झालाय. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 10. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या येल्या 7. एक चौकार पाहायला भेटला होता परंतु या ओव्हरमध्ये मात्र एक विकेट देखील पाहायला भेटला. सुरेशच्या याच ओव्हरमध्ये आला ना. या आधीच्या ओव्हरमध्ये एक विकेट देखील पाहायला भेटला होता. सुरेशला मात्र परतवलं होतं. रमेश पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये काय करेल, कारण एका साईडला आरएस ला त्याच्या टीमसाठी विकेट ठेवणं फार महत्वाचं आहे तर एका साईडला आरएस चा विकेट घेणं रमेश साठी महत्वाचं आहे. एका गावातल्याने एका टीम मध्ये खेळणारी ही 2 पोर आपल्याला पाहायला भेटतात. याचा पहिला चेंडू या ओव्हर मधील वाईट बॉल आलाय. नकारात्मक चेंडू आणि अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती 18 या आकड्यावरती. सुसाट जॅग्वार ज्या प्रकारे धावते ना त्या प्रकारे याच्या हातामधून चेंडू निसटल्यावरती मात्र अगदी सुसाट होतो. सन्नी मात्र या मॅचचा आनंद घेताना पाहायला भेटतोय. या मॅचचं समीकरण मात्र परिपूर्ण या आर्यस म्हणजे रामवरती येऊन पोहोचले सध्याला बोलावं देखील लागेल. याचा चेंडू झालाय डॉट. एक चेंडूचा केस संपल्यानंतर 18 या आकड्यावरती परिपूर्ण नजरात मात्र ह्या 2 खेळाडूंवरती असतील. एकीकडे असेल रमेश तर एके साईडला असेल राम. श्री गणेश नागवंटिक ब या संघातून खेळताना पाहायला भेटतात. पुन्हा आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळून काढलाय त्या ठिकाणी आहे सुबाकला सोनिया. टांगा पलटीन घोडा फरार. या स्तुतीवर काळजी घ्या. मी पडलेलो की मागच्या वर्षी माझी पण असंच झालं. आता नाही 15 बॉल 33 धावसंख्येचं आव्हान अजून देखील बाकी आहे. ही ओव्हर देखील फार महत्वाची आहे. 1 ओव्हर 3 बॉल 10 धावा म्हणजे 9 बॉल 10. याचा फटका चांगला आहे. अप्रतिम आहे. धोळा के बाज आर्यसच्या बॅट मधून अजून एक आलेला उत्तुंग फटका. 6 धावसंख्येसाठी पाहायला भेटेल का. यस 6 धावा. धावसंख्या 6 ने वेगावलाय. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. अद्याप जर विचार केला तर 26 या आकड्यावरती 2 to go. 2 चेंडूचा खेळ बाकी. 8 रन दिले की 4 ओव्हर. यस डॉट बॉल झालाय. 1 to go. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. प्रत्येक चेंडूचा टप्पा हा वेगळा असतो कारण काही वेळेला मात्र बॉलरचा मात्र मनसुदा देखील ओळखला जातो. पुन्हा 10 देखील फटका चांगला आहे. हो उंची आहे. प्रॉपर टायमिंग देखील आहे. अजून एक आला षटकार. 6 धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 33 या आकड्यावरती. 2 ओव्हर संपल्यानंतर आपण पाहतोय तब्बल रमेशने दिल्यात 22 धावा. सरासरी 11चा रन रेट मात्र पाहायला भेटतोय. मिस्टर प्रकाश झोरे पांढरे पाणी. सन्माननीय मिस्टर प्रकाश झोरे पांढरे पाणी
कॅप्टन कूल पांढरेपणी या गावचे मिस्टर प्रकाश झोरे यांचं देखील ते आगमन झालंय. PTDPL चे आयोजक देखील असतात मिस्टर प्रकाश झोरे. आइए आपण देखील आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील या मॅचचा आनंद घ्या. अपडेट कळवतो या ओव्हरच्या आधी 2 षटकार लागलेत रमेश याला आणि आता मात्र गरज आहे तब्बल 12 बॉल 21 धावसंख्येची आणि 12 बॉल 21 धावा. ओमकार कुठे रे बॉल रे. शरद पवार शरद शेळके गोंदाची मार्कृती पाहायला भेटलाय. बॅटिंग करत असताना लक्ष्मण नरोडे यांच्या माध्यमातून फार चांगली बॅटिंग पाहायला भेटली. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले होते. आमच्या समजन कक्षाच्या अगदी पुढे आहेत. याचा पहिला चेंडू आऊसाठी मात्र होता म्हणजे सुरेशसाठी डॉट बॉल आलाय. वेगळ्या बटनामध्ये का तुम्ही टाकू का. पहिला चेंडू डॉट. वाईट +1 2 धावा धाव फलकावरती. धावसंख्या 2 ने बेगावता जाऊन पोहोचलाय 34 म्हणजे 34 या आकड्यावरती. मला अंक्याला बघून भारी याचा चांगला फटका डिटेक्ट केला. या प्रॉपर टायमिंग आहे आणि या अप्रतिम कॅच देखील पकडले बाउंड्रीच्या बाहेर अक्षय आखाडेच्या माध्यमातून. सूरज मात्र फायर झालाय. 6 धावा. अजून एक आपण पाहतोय फुलकाच बॉल होता परंतु त्याला बेरकावून दिले. 1 धावसंख्या फाट वेगाने कंप्लीट केली. थांबवलं गेलंय. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती 41 या आकड्यावरती. किती पाहिजे 9 बॉल 12 धावा. समीकरण अगदी छोट आहे परंतु मॅच ही फार मोठी आहे. टुर्नामेंट मानायची आहे स्वाभिमानाची आहे. याचा टॉपेज आहे का हो. पंचांनी केले आकाशाकडे बोट. बॅक टू डग आउट. आर्यस ब्रँड परतलाय पंधूच्या दिशेमध्ये 12 बॉल 22 धावा च समीकरण मात्र अगदी चांगलं पाहायला भेटेल या बॅट मधून. याचा प्रकाश बावदाने या पाटण तालुक्यातील एक कोहिनूर हिरा. प्रकाश बावदाने. एक नामांकित प्लेयर
8 बॉल 12 धावा. याचा पहिला चेंडू डॉट. 1 to go. श्रद्ध एक षटकार आलाय परंतु जास्त महाग ठरला नाहीये. 5 बॉल 9 धावा 1 विकेट मात्र प्राप्त केलाय. 1 to go. Yes, you miss. I will definitely hit. दांडी गुल्ल. सहा बॉल 12 धावा. आता ती गरज आपण पाहतोय. तुझ्या बॅट मधून एक षटकार आला आहे तो सूरज आता स्ट्राईकला असेल. बॉलर कोण आहे मला बॅट्समन सांगितलं. बॅट्समन कोण आलाय? अक्षय. अक्षय हे बुमरे रे. हे असं करत आहे. तुझं नाव काय त्याचं काय? आकाश. भूम 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 भुमरा. सरनेम काय भाऊ दांडी. मस्त एकटी मस्त उडाली यार. 2 ओव्हर 22 रनामध्ये. पहिल्या वरीत 8 दिले होते. रायमेने 2 मारले. 6 बॉल 12 धावा. स्ट्राईक इनला आपण पाहतोय सूरज निवासे. तर गोंधळी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटला आहे मिस्टर आकाश भूम भूम. चांगलं मात्र परिवर्तन पाहायला भेटतंय कारण एका टीम मध्ये खेळताना पाहायला भेटतात सोन्या भाऊ आणि सूरज निवासे. वीक पॉईंट माहिती आहे मात्र दोघांचा एकमेकांना. आणि स्ट्रायकिंगला असल्यावरती मात्र माइंड चालत असताना आपण पाहतोय त्याला. यस वाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एका धावसंख्ये धावफलक वाढलाय तर एकीकडून कमी झालाय. जसा मात्र हवेचं आणि या निसर्गाचं तापमान वाढतं चढतं उतार असताना त्याच वेळी या क्रिकेटचं समीकरण मात्र आहे. तापमान चढत नाही. कमी झाले का नाही आता? चांगला पटे एक्झिटिव्ह केला तिथे आपण पाहतोय. एक धावसंख्या पाहायला भेटते आणि पुन्हा मात्र एक जण ह्या धरतीला मात्र दान होताना आम्हाला पाहायला भेटले. सुबकताना आपल्याला पाहायला भेटलाय. हे काय तुझं बघू. हे नाही बघायचं. याच्यात वय असती एक मेला पिक्चर बघितला. व्हाईट बॉल. वन्स अगेन नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 वेगावरती जाऊन पोहोचल्या संघाजवळ 44 आकड्यावरती. तर मात्र गरज फार कमी राहिले. एका चेंडूमध्ये 3 धावा आल्या आणि 5 चेंडूंनी 9 धावा संख्येचं मात्र आव्हान राहिले. हे 2 व्हाईट बॉल जे पडले ते येणाऱ्या वेळेमध्ये मात्र फार महागडे ठरणार आहेत. त्यामध्ये वाद नाहीये.
याचा पुन्हा एकदा मात्र कॅच पकडण्याची संधी आहे सोन्याखाली. चुकी होत नाही त्याकडून. कॅच पकडली गेली आणि खेळ संपलाय. सूरज अनिवासेचा बॅक टू द गाव. टाटा बाय बाय. चलो जावचा इशारा. 4 बॉल 9 धावा असं मात्र समीकरण बाकी आहे. आणि साऊ खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. सिद्धेश न्यू बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला तरी विचार केला तर या मॅचचा अगदी काटा चेंज झालाय. यस ओमकार झोरे. ओमकार झोरे यस निर्णय आपला. यस बॅटिंग ओके. एजी फायटर्स आपल्याला आमंत्रण केले क्षेत्ररक्षणासाठी. लक्षात ठेवायचं आपण ह्या मॅचच्या शेवटच्या चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण शिजून घ्यायचंय. असं वा भाई वा. बूम 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 बूम. 3 बॉल गरज आहे 9 धावसंख्येची. कहा पे था कहा पे आ गया भाई. 9 बॉल 12 का तो मैच था. अभी 3 बॉल 9 का आ गया. हो म्हणजे काय यस जागते रहो तलवार हातातून सुटलेली आहे. 2 बॉल 8 धावसंख्येची गरज बाकी आहे. दोन बॉल 2 षटकार. 2 बॉल 2 चौकार. 1 षटकार 1 चौकार. 1 चौकार 1 षटकार. आता समीकरण मात्र बाकी आहे. सोन्याचा पारा मात्र तो वाढलेला कमी झालाय. येस विकेट. 1 चेंडू. धावसंख्येची गरज बाकी आहे 8. हे इझी मध्ये त्यांनी घेतलं. संदीप बागदाने आउट झाले. प्रकाश बागदा त्याला काही आउट व्हायची गरज. हा ना त्याला आउट व्हायची गरज. ए ओरडा. माही खुश. यस अंकुश शेळके. जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर या अंकुश शेळके. अंकुश शेळके. यस अंकुश शेळके जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर कॉम्बॉक्स मध्ये भेट द्या. यस अंकुश शेळके. नवीन नावाने जर आवाज दिला तर तुमचा पारा वाढायचा. अंकुश शेळके.